कृपाळू उदार माझा उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाही याची कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, फलकिया भावे शरण जाता भेटी, पाळी तसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पायवली तसे, न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठ्ठल अखिल गुणज्ञान करुणा बोलणारे भक्त वत्सल दीनवत्सल पांडुरंग परमात्म्याने कृष्णवृत्ती सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग गायला तो पैठण निवासी संत शांत श्रीमंत असे चिंतन साधणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा संतपद ज्ञानदेव स्तुतीपद किंवा गुरुवारचा अभंग या शब्दात मोडणारा आणि उपस्थित सगळ्यांच्या पाठातला सगळ्यांच्या माहितीतला असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून नाथ महाराज माऊलींचं स्वभाव वैशिष्ट्य प्रतिपादन करतात आणि त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतात. क्षमा मागतो आणि आपण सेवेकडे वळूया. जास्त वेळ राहिला नाही पण असलेला वेळ आम्ही 4-5 प्रश्नांचा उहापोह करू आणि सेवा संपवू. महिमा महिमा कुणाचा वर्णावा, महिमा कुणी वर्णावा, महिमा कसा वर्णावा आणि महिमा करण्याचे फायदे काय. आजच्या अभंगात महिमा वर्णन कोणी केलाय, कुणाचं केलंय, कोणत्या शब्दात केलंय, त्यातल्या भावात त्यातला भाव काय याचा धांडोळा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर महाराजांनी जशी ज्ञानोबावांची
कृतज्ञता व्यक्त केली. आपण पण त्याच भावने रथ होऊन तिथून निघून जायचे. ज्ञानेश्वर माऊली यांचा 750वा जयंती उत्सव याला अनुलक्षून हा सप्ताह मांडला. म्हणजे कसं बघायला गेलं तर जरी ते हे असतं निमित्त, तरी गेली दोन वर्ष तरी श्रावणात आपण हा सप्ताह आरंभ. अगदी मला वाटतं 2 वर्षापूर्वी अधिकस्य अधिक मासम, अधिकस्य अधिक मासम हे अधिक मासाचं पुण्य, अधिक त्याच्या श्रावणाचं म्हणजे गुणाने गुण वाढले, कशाचे पुण्याचा संचय वाढावा म्हणून आपण ही जी सुरुवात केली. त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण आपण पंधरवडा केला होता. आपण पंधरवडा करतोय. माझे हे होतं की काय विशेष नाही, पण जे श्रावण मासाने सुरू झालं असतं तर तो काय माहिती आहे, इतर दिवशी पूजा केलेली वेगळी, इतर दिवशी एकादशी सध्या पूजा केलेली पुणे मिळतं, पण श्रावणात केलं ती जरा तृप्तीने मिळते आणि आपल्याला अधिकचा लाभ मिळाला आपण खावं. आणि अधिक ज्या उपक्रमाने ज्या निमित्ताने हा उपक्रम आपण केला, ती जयंती पण अगदी जवळ होती. त्याला अनुलक्षून झालं तर अधिक दुधात साखर असो. आता विषय किती होत्या महिमा. आज महिमा कोणाचा वर्णिलेला आहे तर संतांचा महिमा. आपण जाणकार वारकरी मंडळी आहोत. आपण नित्यनेम करतो. नित्यनेमासाठी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट करणार तर फूल नसलं पान नसलं तरी देवाला पानपूजा करतो. एक मालिका असते आपल्याकडे. त्या मालिकेतून आपण आपला नित्यनेम करतो. बाबा सकाळी काकडा काय म्हणायचा, वासुदेव कुठला म्हणायचा, काकड आरती कुठली म्हणायची, आंधेबागी काय म्हणायची, याच्यासाठी मालिका आहे. बरोबर आहे. तसं त्याच्यात वेगवेगळी प्रकरणं आहेत. मालिका म्हणजे सिरियल आणि टीव्ही मधल्या मालिका नाही, आपल्या भजनी मालिका. आणि त्यातली प्रकरण म्हणजे त्या सिरियल मध्ये प्रकरण आहेत, आपली छान छान प्रकरण आहेत. त्यात संत प्रकरणामध्ये संत महिमा एक विशेष प्रकरण येते, त्यात हा अभंग जोडला जातो. तर संतांचा महिमा इतका आगार आहे तर तो त्याचं नुसतं उल्लेख केल्यानेच आपलं मन समाधान पावतं. पुण्य वगैरे पुढची गोष्ट, त्याचा उल्लेख त्याच्या आपल्या कानावर पडल्यानेच आपल्याला मनात एक वेगळं समाधान मिळतं. आता नेहमीच काही जणांचा हे असतो की महाराज नेहमी संतपर प्रकरणावर काय विशेष देतात. इतकी प्रकरण आम्ही वाचतो. महाराजांचं नेहमी हे असतो. मला वाटतं मागच्या वर्षी प्रत्येकाला एक संत दिले होते, अभंग दिले होते. मागच्या वर्षी पहिल्या वर्षी हरिपाठ होता, त्याचा आपण उल्लेख करू की हरिपाठाचं सांगायचं. त्यावेळी कसं सुरुवात होती ना, म्हणून सगळं उलट करायचं, हळूहळू पाऊल ठेवूया तर त्याच्याविषयी होती. दुसऱ्या वर्षी सगळ्या संतांचे एक चरित्र सांगायचे. अभंग थोडा सगळा पण संत चरित्र आहे. इव्हन आपलं तुमचं संत जनाबाई मंडळ इथे पण वेगवेगळ्या संतांचे अभंग देऊन त्यांचं चरित्र सांगण्यामागे संत त्यांचा उद्देश असतो. त्याला नेहमी ह्यावर जोर का मला कारण हेच आहे की संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी तुम्ही पण त्याला अगदी तुमचा धागा बघून अभंग घ्यायचा. म्हणजे कसं होतं की जेव्हा ही तारीख ठरवली तेव्हा तारीख कुठली वेगळी होती, पण माझ्या कानावर सांगितलं की ज्ञानेश्वर माझ्या तर विरहिणी सांगायचे. आणि नंतर कळलं की नाही त्या जाणकार लोकांकडे आहे, आपली शेवटी माणसांना पुढे ढकलू थोडं आजची तारीख आलेली आहे. माझं तेवढंच होतं शनिवार की असा उशीर होतो म्हणून मला वाईट होतं, बाकी मला त्या शनिवार वेळेचं काय. तर मी कुठली तरी म्हटलं काय नाही घेऊन ये. अचानक माझ्याला फोन आला की मला माझं नाव टाकायचं आहे तुमच्या होर्डिंगवर कशावर. तर मला अभंग सांगावं म्हटलं. मी मिटिंगमध्ये आहे. नाही मला अभंग सांगत होती. म्हटलं इतरांनी कुठे गेली, मित्रांचे आहेत ते त्यांनी सांगितलं हे जावं तो राहावं. म्हटलं आता हे यांचं काहीच सांगत नाही एखादी. तर म्हटलं ऋण ऋण रे ब्रह्मा सांगूया का काय सांगूया, पण म्हणून नाही अचानक मला काय सुचलेलं मी माझं तोडून केलं तुकडा उदाहरण माझा ज्ञानेश्वर कसं तरी माझ्या मनात आलं. आज त्याच्यासमोर त्यांच्या कसं अनुलक्षण आपल्याला बोलायचं आहे. पण नंतर मला लक्षात आलं की माऊलींनी जो धागा पकडलेला आहे अमोल महाराजांनी, की संतांचा महिमा संतांचं चरित्र आपल्यासमोर वर्णिलं जावं त्या उद्देशानेच हे माझ्याकडून आलं असावं असं मी समजतो. अधिक जाणकार शोधतील पुढच्या आठवड्यात तुम्हाला चांगली मित्र आहे. पण आजची वरण भात खिचडी खाऊन द्या डाळ खिचडी. हा जो संतांचा महिमा आहे तो वर्णन कोणी केला आहे, एकनाथ महाराज. कोण आहे ते शांतीप्रभू एकनाथ महाराज. संत शांत आणि श्रीमंत. मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी ती सेवा होऊ शकली नाही पकडत नसल्यामुळे, पण आपण प्रवचनातून विषय वाढलेला आहे. नाटकाचं एकनाथ षष्टीच्या निमित्ताने आपण त्या दिवसात केलं होतं जे वर्णन नाथांचं, त्यातून शांतीप्रभू एकनाथ आपल्याला उलगडले आहे. ज्यांनी शांती आपली वेगळ्या प्रसंगात पण ढवळलेली नाही. जेव्हा अंगावर तुटला तरी मुक्त केला त्याला. म्हणजे त्याची क्रिया काय आणि संतांची प्रतिक्रिया काय असे शांतीप्रभू एकनाथ महाराज वर्णन करत आहेत. कुणाचं
तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं त्यांचं वर्णन करतायत. ज्ञानोबारायांचं वर्णन करण्यासाठी प्रत्येक संत आसुसले आहेत, त्यांची लेखणी आसुसलेली आहे, त्यांची वाणी आसुसलेली आहे. असा एकही संत मला वाटत नाही सापडणार नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात ज्यांनी त्यांचं गुणवर्णन केलेलं नाही. एक खंत हीच वाटते, मी मूळ मुद्द्यावर तो महिमा का वर्णायचा. मग पुढे जाऊ, महाराजाचा जोर का असतो महिमा वर्णायचा. पहिली गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती जर आपल्याला तिचं महत्व माहिती नसेल, आपल्याला तिचं महात्म्य माहिती नसेल, तर ती जवळ असून सुद्धा आपल्याला त्यापासून कोणताही लाभ होत नाही. कित्येक वेळा असं होतं की ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला त्याचं महत्व पडतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्यामध्ये मला हेच सांगावं लागतं की त्यांचं महात्म्य जे त्यांच्यानंतरच्या प्रत्येक संताला कळलं, मी म्हणेन आपल्याला त्या सामान्य जणांना कळलं, ते आळंदीच्या समाजाला कळलं असतं तर त्यांनी एखाद्या खापरासाठी त्यांना विकलं असतं. माझ्या माऊलीला किती कष्ट सहन करावं लागले, संन्यासाचा पोर नावाची अवहेलना करावी लागली, सहन करावी लागली. पैठण शेती जाऊन जेव्हा त्याला शुद्धीपत्र आणायला लागलं, त्याला जाता येता सुद्धा त्याचा प्रवास सहज नव्हता. पण असं आयुष्य कंठणारे ज्ञानोबाराय जगात समाजाकडून एवढी अवहेलना पत्कर सुद्धा समाज देताना मुक्त असताना वेगवेगळ्या ग्रंथस्वरूपात आपली उदारता दाखवत आहेत, आपली कृपा जी समाजावर केलेली आहे ती आपल्या समोर आहे. तर महात्म्य वर्णन करायचं मूळ कारण हे की एखादं आपल्याला काय आहे, संत आणि सामान्य ह्याच्यात फरक कळत नाही, नाकी डोळी सारखे दिसतात. त्याबद्दल संत अभंग आहे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसासाठी. त्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो, तो गोंधळ दूर व्हावा, आपल्याला संतांचं महत्व पटावं या दृष्टीने संतांचं महात्म्य वर्णायचं. माऊलींनी ज्ञानेश्वरीचं सांगितलेलं आहे. आपली निज वस्तू कुठेतरी हरवलेली आहे, आपली भक्ती हरवलेली आहे, आपला परमार्थ हरवलेला आहे. तो जर आपल्याला शोधायचा असेल, काय म्हणायचं आहे, आपलं जर आपल्याला हरवलेलं आहे ते आपल्याला दिवसायचं असेल तर काय करायचं, त्याची वानावे ऐकावी. कधी, त्याची सदा, एकदा नाही, दोनदा नाही, या सप्ताहात नाही, त्या सप्ताहात नाही, सतत आपण संतांचं महात्म्य वर्णन करायचं. वर्णन नाही जमत पण त्याचं श्रवण करायचं. त्याने काय होत आहे, एक कोटी सांगतो मग त्याने लक्षात येईल. सत्संगत्वे निसंगत्व, काय म्हटलंय, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवनमुक्ती. आपलं शरीर आहे ना, आपलं शरीर हे इंद्रियांनी तयार झालं असतं, त्या इंद्रियाच्या सगळ्या वासना आहेत आणि त्याची आसक्ती आहे. प्रत्येक इंद्रियाची प्रत्येक विषयाला आसक्ती आहे. ती जर तोडायची असेल तर काय आहे, ते कुठल्याही आसक्तीशिवाय राहू शकत नाही. मग आपण काय करायचं, हे जे जगात जे सगळे पंचविषय आहेत त्यापासून दूर रोखण्यासाठी संतांच्या वाङ्मयात सांगितलं की जेव्हा आपण संतसंग करतो ते सत्संगामुळे काय होतं, आपलं शरीर निसंग होतं, म्हणजे इतर विषयापासून निसंग होतं. त्याचा आणि आपला संग तुटून जातो. तो निसंग तुटण्यासाठी संतसंग आलाय. सत्संगत्वे निसंगत्व. एकदा का निसंग झालं, निसंग ते निर्मोहत्व. एकदा का आपण निसंगात जातो त्या आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टींविषयी जे आपला मोह आहे, जो आपला माझा मी आणि माझं हे जे आपलं ओझ आहे, माझ्याकडे आपल्याला यायचं आहे, हे जे ओझ आहे ते आपल्या ओझ्यावर आपण डोक्यावर काढून टाकतो. एकदा का निसंग झालो की निर्मोहत्व. आणि एकदा का निर्मोह झालं, आपल्या जगात, या जगात सर्वात चंचल गोष्ट कोणती, वारा, माकड, न वरून सगळी आहे मन. शाबास, मन हा एवढं चंचल काय नाही, मन चंचल चपळ, जाता येता वेगळं. मी मागे सांगितलं आहे. आता 2 क्षणापूर्वी आपण तुमच्या गाव किती फिरलो होते, प्रत्येकाला सांगा, जरा विचार केला, आपलं घर बघायला पडेल किती सेकंड लागले बघा, आणि विमानाला किती वेळ लागेल बघा. तर असं ते जेव्हा निसंगत्व होतं, निसंगत्व निर्मोहत्व, जो आपला सगळ्याचा मोह तुटायला लागतो तेव्हा निश्चलत्व होतं. ते निश्चय राहतं. एकदा का चित्त शुद्धी झाली आणि चित्त निश्चय राहिलं तर मुक्ती आपल्यापासून दूर नाही. निश्चलत्वे निर्मोहत्व. आता तुमच्या लक्षात आलेलं आपण संत महिमा का वर्णायचा, का ऐकायचा, का गायचा. आपल्याला नाही कळत, आपण ऐकायचं, ऐकून आपल्या कानावर आपण गायला लागतो आणि आपण सत्पथगामी बनतो. म्हणून संत महिमा जरुरी आहे. आता आजचा जो अभंग आहे तो ज्ञानेश्वरांचा स्वभाव वर्णन करणार आहे. आजचा जो अभंग आहे तो काय, स्वभाव वर्णन करणार आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक संत तुम्हाला मिळणार नाही की त्याने
माऊलींचं वर्णन केलं नाही की त्यांच्याविषयी अभंग लिहिला नाही असं त्यांच्या पक्षाचा एकही संत मिळणार नाही. आणि जसा महाविष्णूचा अवतार सगळा माझा ज्ञानेश्वर, तसाच भानुदासाचे कोणी महाविष्णूचा अवतार कोण आहे? एकनाथ महाराज. या एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांविषयी विशेष अतिभावना आहे. एक जनार्दन महाराजांविषयी त्यांची जी भावना आहे शिदूर म्हणून, ती भावना त्यांची ज्ञानेश्वरांबद्दल आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वर्णनासाठी एक अभंग किती अभंग खर्च घातले. सगळे अभंग आपल्या पाठातले आहेत, पण प्रत्येक अभंगाचं त्यांनी वर्णन करताना त्याचं आपल्याला काही वर्गीकरण करता येईल. जसं इतर अभंगामध्ये त्यांचा प्रभाव सांगितलेला आहे, आजच्या अभंगामध्ये त्यांचा प्रभाव सांगितलेला आहे. इतर अभंगामध्ये त्यांचं आधी भौतिक आणि आध्यात्मिक वर्णन केलेलं आहे, आजच्या अभंगामध्ये त्यांचं आधी दैविक वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे सगळे अभंग जर त्यांच्या स्थितीवर असले तरी आजचा अभंग त्या दृष्टीने विशेष आहे. आणि नाथ महाराजांच्या शब्दरचनेमुळे त्याला अधिक एक वजन टाकलं लागलं. आपण कधी शांतपणे असताना हा अभंग नुसता वाचला, एकतर ज्ञानोबा माऊलीशिवाय प्रत्येकाची भावनाच अशी आहे की हा अभंग वाटला तरी उचलून येतो. इतकं या 4 चरणांमध्ये भावार्थ आणि त्याची जी शब्दरचना आहे, शब्दाचा जो त्यांनी निवड केली आहे, त्या प्रत्येकाला आपण हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करूया. कसं आहे, हा अभंग जास्तीत जास्त करून आपण समाधी सोहळ्याच्या निमित्ताने घेतो. कुठे ज्ञानेश्वरी पारायण चालू असेल तर त्या सप्त्याला वगैरे हा अभंग घेतलेला आहे. कारण तो त्यावेळी जरी आपण कुठे असलो, बाळांतीत असलो तर मग बोलायलाच असतो, पण इतर कुठे असलो तरी आपण मनाने त्या भावनेत घेत असतो की बाबा कसा ज्ञानेश्वर महाराज आलेली आहे, कार्तिकी वारी केलेली आहे, आणि मग ते इथे आळंदी परत आलेली आहे. मग भगवंत सगळ्या संतांना, ऋषींना, मुनींना ज्यांना घेऊन आलेले आहेत आणि तो समाधी प्रसंग, त्यामुळे आपल्यावर आपल्या मनाची अवस्था वेगळीच झालेली आहे. अशा वेळी अशा सोहळ्यातून आपल्या मन ही शुद्धता होत असते, म्हणून आपण या पंढरी आणि आळंदीची वारी करत असतो. आणि त्याचबरोबर आपण पुण्याला जेव्हा वारी नसतो त्यावेळी ह्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असतो. आणि मला म्हणून सांगायचं, प्रत्येक संतांच्या वाङ्मयात यांच्या महिम्याचं अनेक दृष्टीने वर्णन करण्यात आलं. कितीही वर्णन केलं तरी अपुरं पडावं असंच आहे. कारण संतांचा महिमा तो शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक माणूस शाब्दिक कोठ्या करेल, पण त्याला संत पण येणार नाही किंवा संतांचं वर्णन करता येणार नाही. तो त्यांचा महिमा काय आहे की साधारण पामा सोडा, ब्रह्मादिकांना देखील त्यांचा महिमा कळणं अशक्य आहे. न कळे साचार ब्रह्मादिका, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिकांना त्यांचा महिमा कळला नाही. तर आपल्याला साधारण पामरांची काय करतात, मग अशा पामरांसाठी हे संतांच्या महिन्याचं आपण वर्णन करतो. आता विचार करा, साधारण जीवाला नाही कळला, मोठमोठ्या ज्ञानानं संतांचा महिमा कळला नाही. अगदी सांगदेवांसारख्या योग्यानं तरी कुठे कळला. सांगदेवांसारख्या योग्यांना 1400 वर्ष तपश्चर्या केली, काळाला मागे आठवत. आपण कोणी शेतका शब्दात त्याबरोबर मला वाईट वाटतं, ते सुद्धा त्यांची चित्त त्या शुद्धीपर्यंत पोहोचलं होतं. ठीक आहे, काय असतं अगोदर घोटाळा असं असतो की तो त्यांना काहीतरी म्हणजे सरळ जात असल्या वाटेल किंवा असं मी म्हणेन त्यांचा जो उद्धार व्हायचा होता, त्यांचा जो पुनर्जन्म व्हायचा होता, त्यामुळे कदाचित त्यांच्या प्रारब्धात हे सगळं लिहिलेलं होतं. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे की चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून बाहेर आले की प्रत्येक वेळी समाधीतून जेव्हा बाहेर येणार तेव्हा त्याचे वेगवेगळे उपचार, वेगवेगळे आरती, हार, फुले, फुलं, फळं, आणि ह्यावेळी जेव्हा समाधीतून बाहेर येतात कोणाचा पत्ता नाही. आपले शिष्यगण दिसले, शिष्यगणांना विचारलं काय कोणीच कसं आलं नाही, कोण कशा यायला, 4 चिमुरडी मुलं आले. तर ती मुलगी तिने सगळ्यात तुमचा तो चमत्कार तिने सहज करून टाकलं. लोकांना थांबायला काय नको, आणि त्यांनी तर म्हटले भिंत चालवली जड, एवढा सगळा त्यांचा महिमा आहे, त्यामुळे कोण यायला तयार नाही. म्हणजे तेवढे नाही, कारण का चांगदेवांना गर्व कसा होता, चांगदेव म्हणजे ज्ञानोबा महाराज त्यांचं चांगलं चरित्र वर्णन केलं. त्यांनी एक गुरु शिल्लक ठेवला नाही महाराष्ट्रात. प्रत्येक गुरुकडे गेले, त्याची विद्या शिकून घेतली, पूर्ण देश भ्रमण केलं आणि सगळ्या विद्या केल्या. आणि बरं आपण स्वतः नाही,
सगळा समाज जो त्यांना शरण सिद्धी एकदा प्राप्त झाली की जो त्यांना शरण येईल त्याला त्याच्या उदरनिर्वाह सकट त्यांना चालवत नाही. छोटी शकत आहे. काय झालं त्यांना सगळी सिद्धी प्राप्त झाली. त्यांना ब्रह्म काय हे लक्षात आलं. पण ब्रह्म सगळ्यात आपल्याला ब्रह्म दिसतं पण सगळ्या जगाचं ब्रह्म दिसतं नाही. ही कोटी त्यांची अडली होती. त्यामुळे त्यांच्या भक्तगणांनी त्यांच्या शिष्यगणांनी त्यांना काय असतं चहापेक्षा किडनी गरम असते. त्याच्यामुळे त्यांचे सहज सरळ जाऊ शकत असते. त्यांनी पण शिष्यगणांनी त्यांना चढवून सांगतो ती कोणी चिमुडी मुलं ती 1400 वर्षाची तुमची तपश्चर्या तुम्ही त्यांना जायचं नाही नाही एवढे सगळं विधान मग पत्र तरी पाठवतो. हा पत्र पाठवा लिहायचं काय. हा चिरंजीव लिहावं अधिकार मोठा दिसतो आणि तीर्थस्वरूप लिहावं तर वयाने लहान आहे. याकडे अहो पाठवून तुमचं पत्र कोणतं हे त्यांच्यासाठी मोठं आहे. शिक्षकांना असतात असे हे राजकारणात असो नाही तर अध्यात्मात असो परमात्मात असो त्या गुरुला चेहरे जसे बुडवणारे लोक सांगतो. आणि ते पत्र पाठवलं का आणि पत्र पाठवून जेव्हा चांगदेव पाशीची परत गेली तेव्हा त्यांना भेटायला गेले. बरोबर भेटायला गेले तर पूर्ण टाटा केला नव्हता. म्हणून काय करावं वाघाचं वाहन आणि चाबूक असला सापा चाबूक महिपती महाराज मस्त वर्णन केलं त्याचं. नुसती एकटीनं गेले शिष्यगणांना छोटे छोटे वाघ आणि सरळ जमिनीवर नाही आकाशातून चालत आले. आणि मग काय केली चालविली जडविली आणि जाग्याची प्रांती भिंत चालू जेव्हा गेले तेव्हा त्यांना त्यांचं गर्वरण झालेलं आहे. त्यांना त्यांची ज्ञानभावनाचा महिमा तेव्हा कळलेला आहे. म्हणजे योग्यांना सुद्धा हा महिमा कळत नाही ब्रह्माधिकाला कळत नाही. आणि जेव्हा संतांचा महिमा जर जाणून घ्यायचा असेल तर तो संतांचा महिमा संतची जाण्याची आणि काय गती दुर्लभ गती आणि काय इतरांना ही गती नाही की संतांचा महिमा फक्त संतांना माहिती आहे. मग आपल्याला कसं जाणून घेता येईल तर संत आणि देवांच्या मुखातून आलेल्या वर्णातून जाणून घेता येईल किंवा संत बदलाला जाऊन जाणून घेता येईल. आपल्याला जो संत महिमा जाणून घ्यायचा म्हणून आपण संतांच्या शब्दातून जाणून घेतोय. त्या महिमाचे वर्णन करताना त्यांचं स्वभाव विशेष वर्णन एकदा आजच्या अभंगाला घेतलेल्या आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. काय आहे आपल्याला आपण ज्या ज्या गोष्टी माझं म्हणतोय त्याने आपल्याला दुःख दुःख आणि दुःखच मिळत आहे. किती विचार शांतपणे विचार केला तर आपल्याला कुणाही समजायची गरज नाही. ज्या ज्या आपल्याला आपल्या असं आपण समजतो आणि मी माझं माझं म्हणतो त्याने आपल्याला फक्त आणि फक्त दुःख दिलंय. सुख असेल तर सुखाचा आभास आहे, दुःखच आहे. मला अधिक कोण काय लावणार ज्याचं त्याचं प्रत्येकाकडे तेच आहे. ज्याला आपण माझं म्हणतोय त्याने आपल्याला दुःख दिलेलं आहे. फक्त दोन, एक देव आणि देव माझे संत, हे दोनच असे आहे की त्यांना आपण माझं म्हटलं तर आपल्याला सुखाचा अनुभव येणार आहे. इतर सगळ्याला दुःख पाहिजे की मग ती देव असो नाहीतर संसारातले आपले जीव असो नातलग असो कोणी असू दे. जनदारा पुत्र जनदारा पुत्र ह्या एका वाक्याचाच अर्थ दडलेला आहे. ज्याला कळलं त्याच्यातून मी असं म्हणत नाही राग पासून संन्यासात त्या विषयाने किती असो काहीतरी झालं तरी ह्या सगळ्यात दुःख आहे. पण जर आपण देवाला आणि देवाला संतांना आपण मागत तरच आपल्याला सुख आणि आनंद ज्याची प्राप्ती आहे. कसं आहे बघा, माझं कीर्तन आहे, माझा मोबाईल आहे, या माझ्यातूनच सगळं आहे. त्यावेळेस जेव्हा माझं म्हटलं तर त्याच्याविषयी प्रीती आणि द्वेष या भावना आल्या आणि त्याच्यातूनच दुःखाची सगळी निर्मिती आहे. एकदा का आपण बघ या सगळ्याला दूर करून ही दृष्टी ठेवली आणि समदृष्टीने इतरांशी राहिलो तर आपण या सगळ्या दुःखाच्या निर्मितीची वाटचाल करू शकतो. माझा एक रामायणाचा छोटा दृष्टांत तुम्हाला. रामाचे भाऊ कोण कोण? लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. लक्ष्मण कोण? भाऊ आणि भरत कोण? भाऊ. मला कोण सांगतो मला तुम्ही सांगा की लक्ष्मणाचं रामावर प्रेम कमी होतं आणि भरताचं जास्त होतं असं सांगणार कोण मला दाखवा असेल. किंवा रामाचं प्रेम भरतावर कमी होतं आणि लक्ष्मणावर जास्त होतं असं काय सांगण्याचा तुम्हाला काय पुरावा की तुमच्या मनात जरा तरी आला का नाही. पण मला सांगा भरत याच्यात राजमार्गावर सुद्धा वनवास राहिला आणि रामाची वाट बघत राहिला. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याने राज्य केलं आणि लक्ष्मण तर सतत सावलीसारखा रामाबरोबर राहिला. पण मला सांगा ना, मला काय माहिती आहे जरा नीट तुलना हे करा की काय झालं. तुम्हाला काय वाटतं भारताला वनवासात यायचं नव्हतं? भारताला वनवासात यायचं नव्हतं. ज्याने पादुका नेऊन त्याचा राज्य केलेलं संसार त्याला पण यायचं होतं. पण ह्या माझ्या त्या शब्दाची आता मला तुम्हाला ती गंमत सांगायचं. लक्ष्मण रामा सांगितलं, रामा तू माझा आहेस, मी तुझ्यावर वनवासात येणार. आणि भरताने रामा सांगितलं, दादा मी तुझा आहे, मी इथे जाणार वनवासात, मी नाही जाणार. शब्द काय लक्षात माझा शब्द आहे. लक्ष्मण काय सांगितलं, रामा मी तू माझा आहेस, मी वनवासात येणार तुझ्या बरोबर. आणि भरताने काय सांगितलं, रामा मी तुझा आहे, मी तुझ्यावर इथे जाणार. जेव्हा नंदीग्राममधून आले आणि कळलं भेटायला गेले त्यांना रामाला, मी तुझा आहे, मी इथे जाणार, मी जाणार नाही. शब्द बघा, लक्ष्मणाने रामाला माझा म्हटलं, रामाला सगळं ऐकावं लागलं त्याचं बरोबर. पण भरताने काय मी तुझा आहे, भरताला ऐकावं लागलं पण जावं लागलं. या माझ्या शब्दाचं बघा महत्व आहे लक्षात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपण. आणि एक मला संत दाखवा आणि कोणी त्यांना माझा नाव नाही. नामदेव महाराज काय म्हणतात, ज्ञानराज माझी याची माव बरोबर. आणि जनाबाई काय म्हणते, सखा ज्ञानाचा सागर सखा माझा. महाविष्णूचा अवतार सखा माझा. प्रत्येक संत काय म्हणतात माऊलीला माझा. आजच्या अभंगात काय म्हणतात ते सोडा, जो प्रसिद्ध अभंग मी मला सांगितला त्याचा पालुबळ माझा आहे. कैवल्याचा प्रगटला चैतन्याचा मगाशी काय सांगितली, चालविली अगदी चांगलं याची क्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती माझा. रेड्यामुखी गर्भबीजा शांतीरूपी प्रगटला माझा. किती हे प्रेम दाखवण्याचं एक कारण आहे. मगाशी मी सांगितलं आज आपल्याकडे संत, आपण एवढे भागवण्याचे संत असताना
आपण जन्मालो पण आपण एवढे भागवान आहोत की संतांच्या नंतर आणि संतांचं साहित्य झाल्यानंतर आपण आलो. संतांच्या साहित्यातून आपण त्यांची भेट घेऊ शकतो. हे सांगतो इथे वर नारदाच्या गावी उभं राहतं या सगळं विषय. संतांच्या साहित्यातून आपण त्यांची भेट घेऊ शकतो, त्यांचा सहवास घेऊ शकतो. आणि जर आपण संतांना आपलं म्हटलं, माझं संत म्हटलं, तर आपल्याला त्यांचा संगत ह्या काळात सुद्धा करू शकतो. त्या माऊलींना सगळ्या संतांनी काय म्हटलं, माझा कृपाळू उदार माझा चरण. माझे ज्ञानेश्वर कसे आहेत? माझे ज्ञानेश्वर, माझे ज्ञानेश्वर कृपाळू आहे, माझे ज्ञानेश्वर उदार आहे. कृपाळू हे कृपाळचं अपभ्रंश आहे. चहाचा तुम्ही चाय करून टाकलाय ना, खीरची खीर केली ना, तसं कृपाळूचं कृपाळू हा दोघा शब्द होता. तर असे कसे आहेत ज्ञानेश्वर महाराज? कृपाळू आहे. नुसतेच कृपाळू नाही, उदार आहे. आणि कसे नुसतेच उदार नाही, कृपाळू उदार आहे. कसे ते बाबून बोलतात. हे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, कृपाळू म्हणजे किती कृपाळू कसं आहे? मागे आमचा अभंग घेतला, दयावंत जग धन्य ते संसारी दयावंत जग. भूतांची दया ह्याची भांडवल संता. दया यांच्या हृदयात असणारी दया, संतांची हृदयात असणारी दया, त्याच्यामुळे ते आपलं वैकुंठ सोडून इथे येतात आणि त्या दयेच्या भांडवलावर जगावर उपकार करतात. पण दया आणि कृपेचा आपला थोडासा हे होतो गोंधळ. दया पण आहे, दयाबरोबर कृपा हा सगळा वेगळा हे झाला. काय गुण झाला. दया म्हणजे काय? शास्त्रात व्याख्या सांगितलं. दया म्हणजे काय? समोरच्याचं दुःख हरण करण्याची इच्छा, याला म्हटलेलं दया. दया म्हणजे काय? एखाद्या दया म्हणजे त्याचं दुःख हरण करण्याची इच्छा निर्माण होते. एखाद्याला वाईट वाटून काय अशी दया आली म्हणजे काय? त्याचं दुःख हरण करण्याची इच्छा. आणि कृपा म्हणजे काय? की त्याची दया, त्याचं संकट, त्याचे दुःख हरण करून त्याला अनुग्रह करण्याची इच्छा, ही शास्त्रात व्याख्या आहे. कृपा आणि दयेमध्ये छोटा फरक आहे, पण महत्वाचा फरक आहे. दया म्हणजे काय आहे? की त्याचं दुःख हरण करण्याची इच्छा आहे. कृपा म्हणजे दुःख हरण करून त्याच्यावर अनुग्रह करण्याची इच्छा आहे. म्हणून कृपा आपले प्रत्येक संतांच्या अभंगात, संतपर अभंगामध्ये आता तुम्ही कृपावंत, आता म्हटलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, यांचा पण एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुका म्हणून तुम्ही कृपाळ उदार. आधीचे तुमचे मध कृपा द्या, हे जे अभंग आहे त्यातून कृपेचा उल्लेख आहे. कारण संत काय आहे? एकनाथ महाराजांनी भागवतात व्याख्या केलेली आहे संतांची, की कृपा जन्म घेते ती संतांच्या रूपाने जन्म घेते. कृपेला स्वतंत्र जन्म नाही, संतांच्या ध्यानी ती जन्म घेते. म्हणजे एवढं कृपा आणि संतांचं नातं आहे. देवही कृपा करतो, देवही कृपा करतो, देव पण कृपाळू आहे, पण कसं, आणि देवही उदार आहे. पण दोघांमधलं आपण हे करून घ्यायचं, काय वर्गीकरण करूया. संतांचं थोडं देवाचं निलत्व का ठरतं आणि संतांचं अधिकत्व का ठरतं, या दोन गुणांमध्ये कृपाळुत्व आणि उदारता. तर आपण आधी कृपाळू येत होतो. संतांचं किती कृपाळू आहे. मी मगाशी सुरुवात उल्लेख केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना काय मिळालं? समाजाकडून उपेक्षा मिळाली आणि त्रास अवहेलना मिळाली. आणि त्याबद्दल त्यांनी काय दिलं? एक अभंग आहे, उदार भक्त उदार भक्त. उदार भक्त त्रैलोकी माता दयाची. त्रैलोक्यात मत हा भक्त कसा उदार भक्त आहे. तर काय केली? तर केला भगवद्गीतेचे अर्थ. हे सगळं आपल्यावरची कृपा, आपल्याला काय कृपा केली? भगवद्गीतेचा अर्थ करून हे ज्ञानेश्वरचं दान आपल्या समोर टाकलेलं आहे. ही मोठी उदारता आहे. ठीक आहे, त्यांनी काय आहे, हा जग चमत्काराला बोलणार आहे, चमत्काराला नमस्कार करणार आहे. हा नमस्कार करून चमत्कार बघणार नाही, आधी चमत्कार बघणार मग नमस्कार केला. संत चमत्कार करायला कोणता घेतला नाही. संतांनी चमत्कार करायचे असतं तर मग रेड्याला घेऊन गेले असते. तो जमा हो जाओ चलो त्यासाठी नाही. त्याला काही कारण आधी त्या प्रसंगोपात त्यांनी ते चमत्कार केले. प्रत्येकाचं कारण त्या अभंगात दिलेलं आहे. आजचा अभंग मी मगाशी म्हटलं तर आधी दैविक गुण सांगणार आहे आणि ते आधी भौतिक आणि आध्यात्मिक गुण एकच सांगितलेले आहे. चैतन्याचा जीवा, दैवल्याचा पुत्र हे आध्यात्मिक गुण सांगितलेले आहे. त्याबरोबर आधी भौतिक मध्ये काय रेड्यामुखी वेद बोलवला, चालवेळी जडविली, ही आधी भौतिक गुण होती त्यांची. आजच्या अभंगामध्ये आधी दैविक असा स्वभाव विशेष आहे. काय आहे तो प्रभाव महत्वाचा आहे, पण स्वभाव अधिक महत्वाचा आहे. देवाजवळ संतांजवळ या दोन्ही गोष्टी सापडतात तुम्हाला. आणि कित्येक माणसांजवळ असतात, प्रभाव पण असतो स्वभाव पण असतो. कसं आहे, प्रभावाला भूलून लोक जवळ जातात, पण थोडे जवळ राहिले आणि स्वभाव जर कळला आणि तो जर योग्य असेल तरच ती जवळ राहतात. नाहीतर ती
कधी एक दुरून निघून जातात ही कळत नाही. त्यामुळे प्रभाव महत्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा स्वभाव महत्वाचा आहे. माझ्या माऊलीचा कसा स्वभाव आहे? कृपाळू स्वभाव आहे. कृपाळू असल्यामुळे त्यांनी ही सगळं वाङ्मय आपल्यासमोर खुलं केलेलं आहे. मग ते कशा प्रकारचं असो, योगासाठी आहे चांगदेव वासिष्ठ, ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी आहे, साहित्यिकांसाठी बाकी आणि तुमच्या ज्ञानासाठी अमृतानुभवासारखे ग्रंथ आहेत. पण आपल्याला सामान्य जीवनासाठी केलेलं ते हरिपाठ, आपल्या सामान्य जीवनाची काळजी घेऊन हरिपाठ केलं. तो हरिपाठाला कमी समजू नका. की जाणकार श्रोत्याकडून म्हटलं आहे की जर दूध ज्ञानेश्वरी असेल तर त्याचं दोहन करून दही करून त्याचं जे तूप काढलेलं आहे, सार काढलेलं आहे, ते तूप आहे ते हरिपाठ आहे. त्याला एकदम कमी समजू नका. पण ते आपल्या थोडक्या स्वरूपात आपल्याला आपल्या उदारासाठी ज्ञानेश्वर महाराज ही त्यांची कृपा आहे आपल्याला, आणि हे ते उदार आहे. म्हणून याच्या हे त्यांचं थोडपण ही थोडी लक्षात आल्यामुळे महाराज सांगतात मी वारंवार त्यांना नमस्कार करतो, वारंवार त्यांना शरण करतो. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं आहे की आपण सगळ्यांनी त्यांना शरण द्यावं. एकदा नाही, दोनदा नाही, मी वारंवार जातो. ज्ञानेश्वरांविषयी त्यांची असणारी भावना ते प्रगट करतात. एका करते त्यांनी सांगितलं की त्यांनी माझा जो अनुग्रह दिला त्यामुळे मी पावन झालेलो आहे. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालेच आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा द्या, हा जो अभंग आहे त्या अभंगातून ज्ञानेश्वरांची स्तुती करतो. प्रत्येक संत आणि विशेष करून महाराज वेगवेगळ्या शब्दातून ज्ञानेश्वरांची स्तुती करतात. अशी यांची कृपा होत आहे. आता विचार करा, थोडीशी मला हे सांगा, आज माझं काय कर्तृत्व आहे? माझं शिक्षण आहे किंवा काय, आणि कुठल्या गावचं, पुणे गावचं आलं, आमचं काय कर्तृत्व आहे की आपल्या ती जाणकार मंडळी आपली मोठी मोठी माणसं व्हायची, पण आम्हाला इथे उभं करून आपल्या आयुष्याचा वेळ, या जगातली सर्वात किंमत गोष्ट सोनं नाही, दागिना नाही, वेळ आहे. तुम्ही जो तिथे वेळ उठून बसता, दोन शब्द असतात, त्याला मी फक्त ज्ञानोबांची कृपा आहे. जर आम्ही त्यांना पूर्णपणे नसेल, पण आम्ही त्याला आपलं म्हटलं नसतं, त्यांचे काही ग्रंथ पाठ केले, त्यांची काही भक्ती केली असती, वेळी वापरली, तर आम्हाला या पदावर आलं होतं. आज माऊली मला सांगा, आज आळंदीवर आलेले आहे, आळंदीला शिकलेले आहे, हे केल्यावर तुमच्याकडे बघतो किती समाजाची बदलली की नाही बदलली, ही माऊलीची कृपा आहे. आणि माऊलीने सगळ्यांना आपल्या पांढऱ्याखाली घेतलं. माऊली जो कोण त्या आळंदी जातोय त्याला प्रचिती आहे की त्या माऊलीने सगळ्यांना आपल्या पांढऱ्याखाली कसं घेतलेलं आहे. मी म्हणतो ना, आमचं काहीच कर्तृत्व नाही किंवा आमची काही पात्रता नाही, पण फक्त आम्ही ज्ञानोबा माझा, ज्ञानोबांचे अभंग याच्यावर काही आम्ही दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याबद्दल तुम्ही काय करता, हात पुढे घालता, आपला वेळ बाकी सगळं बाजूला जाऊन आपला अमूल्य वेळ आपल्याला देऊन आमचे शब्द ग्रहण करतात. ही त्या ज्ञानोबांची आपल्यावर काय कृपा आहे. असे कृपाळू आहे. कृपाळू म्हणजे माहिती आहे कृपेचा अतिरेक, कृपेची अतिशयोक्ती. आपण म्हणतो ना, काय बाबा याला भिंत मिळाली पुढे का झोपतो, त्याला काय म्हणतात, हा झोपाळू आहे नुसता. म्हणजे काय करायचं, एखादा एक असा झोपाळू होता, त्याला हे टाकले जमिनीवर पडला का झोपला, झोपाळू. तसे कृपाळू म्हणजे कृपेची अतिशयता, म्हणजे परत आणि त्याच्या पुढे उदारता. आपल्याला उदारतेची खूप उदाहरणं सांगता येतात. शिबिराजा उदार आहे, कर्ण उदार आहे, किती उदार आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे नाही. उदार काम का सांगतो, ते उदार आहे. कृपाळू उदार आहेत का नाही. कर्ण इतरांना दान देऊ शकला, तो त्यांना उद्धार करू शकला का, त्यांना उद्धार करू शकला नाही. शिबिराजा त्याने आपला मांस कापून दिलं, स्वतः जवळ दिलं, पण तो त्यांचा उद्धार करू शकला का समाजाचा, नाही करू शकला. शिबिर आपला बळीराजाने तर आपलं राज्यदान दिलं, कबूल आहे, त्याने सर्वस्व स्वतःच्या डोक्यावर पाय घेतला. तुकामाने बळी किंवा तिला पाय घालतो, पण तो उद्धार करू शकला नाही इतरांचा. पण आपले ज्ञानोबा आहे, आमचे सर्व संत इतके उदार आहे. आता काय ज्ञानोबा हे आपण ही आजची ही घेतली, पण सर्व संत याच पद्धतीने मोडतात. ते कसे कृपाळू आहे, उदार आहे. तुम्ही सांगता उदार आहे आणि सगळं आहे, पण उदारते बाबतीत आपले वेद काय आहे, वेद कमी उदार नाही. वेद पण ज्ञान देतात. तुमचे ज्ञानदेव मांडता, ज्ञानदेव देतो ना. आमचे वेद पण ज्ञान देतात. माझ्या लक्षात आलं की हे देव आपण लक्षण लावलं ते अतिव्याप्ती लक्षण होत आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांबरोबर ते वेदाला पण लागू होत आहे. मग त्यांना वेदानं बाजूला करण्यासाठी आणि फक्त ते लक्ष ज्ञानोबांना ठेवण्यासाठी महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण रचलं.
कुळाचा विचार भक्त करुणाकडे न पाहिलाची कुळाचा विचार आपल्याला शरण आलेल्या कुणाचाही न कुळ पाहिलेला माऊलीनी ना जाती पाहिलेली आहे. आता इथे आपलं अतिआरती लक्षण आपण दूर केलं आहे. पहिल्या लक्षणामध्ये वेद पण येत होता, त्याला कसं दूर केलं आहे? वेद पूर्ण जरी उदार असला तर तो 3च वर्णांच्या कडी लागला. स्त्री आणि शुक्लादींना त्यांनी वगळलं, त्याला तो अधिकार दिला नाही. पण माऊलींनी आपलं दर्शन आहे. माऊलींनी सगळ्यांना जवळ केलेलं आहे. त्यांना कुठल्या कुणाचं कुळ नाही पाहिजे, कुणाची जाती नाही पाहिजे. आता ह्या समोरच्या 2 मूर्ती आहेत, ते मूर्ती आणि माऊली महाराज ज्ञानोबा यांनी एकत्र तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेचा एक प्रसंग सांगितला असतो. असे तीर्थयात्रा करताना त्यांना वाटेत एक जयपाल नावाचा भिल्ल दिसला. तो होता भिल्ल, पण तो या भिल्ल असल्यामुळे पूर्वश्रमीच्या संस्कारामुळे वाटमारी करायचा. पण तो करताना त्याची भक्ती कशी सांभाळायची ती तो पाठवून चालायचा आणि बघायचा काय गळ्यात माळ आहे, विठ्ठल काय म्हणतो आहे, तर त्याला वरतीच्याचे पैसे काढून घ्यायचे. आणि जर का तसला कोण दिसला तर त्याला धरल्याने जोडल्याने त्याला जुबाडला. असं करताना त्याला कुठेतरी कळलं संतांची मांदियाळी तीर्थयात्रा निघाले. त्याने आडवी वाट केली आणि त्यांना शरण केलं. ती संतांची या माथा चरणावरती ज्ञानोबा माऊलींना म्हणताय आपली ख्याती खूप पहिली, मी पंढरपूरला जातो, वारी करतो, आपली ख्याती खूप पहिली, पण माझं आज उजळलं भाग्य आणि आपलं दर्शन झालं. काय काय बाबा नाव काय काय करतो? तर तो जरी वाटमारी करण्याचा तरी खरा भक्त होता ना वारी, त्याने खरं सांगितलं मी असं आहे, आमचा पूर्वापार हा धंदा आहे, आम्ही मी बघतो पाठवून बघतो, माझ्याकडे दिसला तर खिशातले पैसे देतो का, तसाच तो दिसला तर त्याला बोलतो जागा आणि वेळत आपण ह्या पंथाला लागलं, हे आपल्यासाठी योग्य नाही, त्यामुळे तू सोड, हे सगळं सोड आणि त्या देवावर भागात तू तुला जो काय उल्लेख देशील त्यातून तुला यश मिळेल. नाही मला त्या यशाचं नाही, माझा उद्धार काय, त्याच क्षणी त्यांनी कृपया केलं आणि त्याचा उद्धार केला अशी कथा आहे. त्याचं ना त्याची जाती बघितली, ना त्याचं कुळ बघितलं, ना काही बघितलेलं नाही. काय आहे, जर आपण आपल्या कर्मकांडानुसार करायला गेलो तर आपल्याला कर्माचं बंधन आहे, त्याप्रमाणे आपल्याला वागवलं. तिथे आपण कुठे चूक झालं, तिथे आपला पाय चुकला तर आपल्याला अपेक्षित यश न मिळतात, तुझं पापकर्म भोगावं लागतो. पण हे सगळं टाळून आपण संतांना शरण गेलो आणि त्यांनी आपल्याला मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला या सगळ्यातून कर्मातून मुक्ती आहे, कर्मातून मुक्ती आहे. म्हणजे एक एवढं सांगितलं असतं, जर तो एखादा भक्त
याची कशी व्याख्या केली आहे बघा. एखादा भक्त निश्चितपणे देवाची सेवा आणि संतांची सेवा भक्ती करत असेल, जो तो त्या भक्तीत पंढरपूरला गेला आणि त्याचं काय साध्य कार्य पूर्ण करायचं असेल आणि ते त्याने चुकवलं आणि जर पंढरपूरला गेला, जर तो संतांच्या वारीला गेला, तर देव त्याच्या पित्याचं कार्य ऋषी मुनींना बसून, हजार ऋषी मुनींना बसून तो त्याचं कार्य घडून देतो अशी आहे. मात्र तो जर त्या मनोभावी संतांची वारी करते तर त्याला कर्मबंधन नाही. आणि मग अशा कुठल्याही जातीच्या कुळातल्या व्यक्तीने जेव्हा ज्ञानदेवाचा धावा केल्यावर की भक्त करुणाकर आहे, करुणाकर. आकर म्हणजे काय आहे, साठा करण्याची वस्तू. आपण म्हणून साठा केलं. रत्नाकर, समुद्राला एक शब्द रत्नाकर, रत्नाची साठवणूक ज्याच्यात आहे तो रत्नाकर. जसा करुणेचा साठा आहे. आपण जर कृपा सिंधू, दयानिधी, आता म्हटलं करुणाकर, ही सगळी विशेषणं फक्त आणि फक्त देवाला लागतात. अशी हा करुणेचा साठा असणारे हे उदार असल्यामुळे त्यांनी आपल्यावर ही ग्रंथरूपी आपल्यावर कृपा केलेली आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की भगवंतही कृपाळू आहे. तो कृष्ण मावशीला असो किंवा शिशुपाल असो सगळ्यांचा उद्धार करतो, पण त्याला मारून उद्धार करतो. कळलं का? तो मारून सगळ्यांचा उद्धार करतो पण मारून. संतांचं तसं नाही. संत आपल्याला वेगळ्याप्रमाणे आपल्याला शरण आलेल्याला जपतात. याबद्दल एखाद्याने हे केलेलं आहे, एखाद्याची शंका उपस्थित आहे काय की अरे जर असं म्हणतात म्हणजे संत अनाधिकाऱ्याला ते मोक्षपद देतात. देव तरी महाराज देतो तेव्हा अधिकाऱ्याला मोक्षपद देतो, संत अनाधिकाऱ्याला मोक्षपद देतात अशी शंका घेऊ नये. संत मोक्षपद देतात अशा म्हणजे आधी ते त्याच्यावर कृपा करून त्याला त्या पदावर आणतात, तेवढ्या अधिकार दर्जावर आणतात आणि मग त्याला ते मोक्षपद किंवा इतर पद मिळवून देतात. इतर त्या पदावर त्याला आरूढ करतात. अशी त्यांची उदारता आहे. आता तुम्ही म्हणता की बाबा भक्त आहे त्यांना शरण घेते त्याची ते कृपा उदार करतात. पण ही भेदापी झाली. आम्हाला तशी काय भक्ती वगैरे माहिती नाही, इतर काय तुम्ही सांगायची माहिती नाही, मग आम्हाला काय तुमची माऊली काही करणार नाही का? अरे कसेही का असे ना, भक्ती करण्याच्या रूपाने जा किंवा इतर कुठल्याही इच्छेने जा तुम्ही, पण कशीही काही झालं तरी तुमची सर्वात मोठा तुम्हाला असणारी व्याधी ही जी जन्मव्याधी ती पण घालवण्याची क्षमता ठेवणारी आमची माऊली आहे. अवघात पुस्तक आहे. म्हटल्याप्रमाणे तुमच्या भक्ताला तुम्ही शरण गेल्यावर तुम्ही उद्धार करा, पण आम्हाला भक्तीवर काय पाहिजे नाही. आमचं काय कोणत्याही आता मला सांगा आळंदीला जातात, पंढरपूरला जातात, ते सगळे निष्काम भक्त आहेत. मी म्हणेन शोधून काढावं लागतील निष्काम भक्त, शोधून काढावं लागतील, शोधावं लागतील. यावेळी 25 लाख हे आहे. ऐकलं का तुम्ही? एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजी तरी बोलून बोलतो 25 लाख पूर्ण वारी सुरू झाल्यावर संपेपर्यंत
25 लाख माणसाने भेटी दिल्या या आषाढी वारीला. माझ्यावर शोध माझ्या शब्दावर काय पाहिजे शोधून काढावं लागतील. निष्काम भावनेने जाणार, सकाम भावनेने जाणं ठीक आहे. वेगळे आता ज्यांचं आपण हे करतोय काय करतोय अरुंद आजार त्यांच्या अंगावर येऊन किती वेळा चुकला, 108 वेळा चुकला, येऊन अंगावर चुकला, पण त्याचा प्रतिक्रिया का प्रसाद देऊन केला. भरतीया भावी भरत्या भावाने गेला शरण द्यायला पाहिजे. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना अज्ञानतेने त्यावेळेच्या पद्धती ज्या काय वेगवेगळ्या रूढी परंपरा होता त्याच्यानुसार त्रास दिला. त्याच्यानंतर त्यांना त्याचा शिक्षा भोगावी लागली. आणि जो अंगाचा दाह झाला तो दाह ते करायला कुठे गेले होते ते काय ज्ञानेश्वरांना अगदी करून आनंदाला भरता लावून गेले होते की आपला त्रास होता तो सहन सांगायला गेले होते. आणि महाराज सांगितलं सध्या आपलं केंद्र देऊन आहे तिकडे जा बरोबर. कर्णिकळी होता त्याला काहीतरी मोठ्या इच्छेने तो तिकडे गेला होता, पण तो आधी कोणाला गेला होता माऊलीकडे गेला होता. माऊली सांगितलं सेंटर तिकडे त्याच्यात आपण बघू आपण ते. मुद्दा काय आहे की सगळे चांगल्या भावने जातील असं नाही, भरत्या भावाने पण गेले कसेही जाऊ दे, पण ते कसेही गेले तरी ते आलेल्याला फक्त उडबस करण्यापुरतं नाही काय दिलेलं आहे पाडी तसे चुकी जन्म राहिले. आता एक गमतीने भाग सांगणार आपल्याला कोणाला आज डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाचे पाय दुखत आहेत, कोणाचे काय मोतीबिंदू आहे, कोणाचं काय डोकं दुखत आहे, सगळं काय या सगळ्यात त्रास आहेत. सगळे डॉक्टर त्याच्यावर एक तालीम उपाय झालेले आहेत. त्याच्यावर एक तालीम उपाय आहे की काय आजार खायला सांगतात, काय आजार कुठला शिकत राहायला सगळे लक्षात ठेवा. सर्वात मोठा ब्लड प्रेशर आजार मोठा नाही. मोठा आजार डोक्याचं दुखणं नाही किंवा डोकं दुखणं नाही हे आजार नाही आहे. मोठा आजार जन्ममरण हा मोठा आजार आहे. पाळी कसे चुकी जन्म माहिती एकदा मग तो जन्म मरणाच्या चक्रात सुटलो तर काय कसला त्रास कसला आजार. पण जन्मव्याधी जी आहे याच्यात मोठं याच्यातली व्याधी दिसली आहे का इतर सगळ्या व्याधी या जन्मव्याधी पुढे चोकडे आहे. पण अशी भलत्या भावे जो शरण आलेला आहे त्याला त्यांनी काय केलेलं आहे जन्मव्याधीतून मुक्त केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणे आता सांगितलेली की तुझ्या मार्गाने एक सांगितलं जातं एक स्वरूपानंद म्हणून रामानुजाचार्यांचा जो पंथ आहे त्या पंथाला वाहिलेले एक संत ज्ञानेश्वरांच्या सांप्रत काळात त्यावेळी होते आणि आळंदीतच होते. तर त्यांचा हे काय आहे की जो देव आहे ते वेगळी आणि माणसं वेगळी ते द्वैतावर अवलंबित आहे आणि आपला वारकरी धर्म हा अद्वैतावर आधारित आहे. त्यामुळे त्यांचा द्वैताचा दोष आहे. तर जे आपले भाविक भक्त जे सगळीकडे सगळ्या ठिकाणी पाया पडणारे असतात ना या पण देवळात जा त्या पण देवळात जा या वारकरी संप्रदायात पण या गुरु बाबाला पण धावा आणि असतात टीका करतात. पण आपलं काय आहे त्यांची भक्ती अशी भरभर वाढत असते त्यांना एकाच्या पुढत नाही सगळी धाव सुटतात. हा आमची ही आई आहे आमचा तो बाबा आहे आमचे ते स्वामी आहे आम्ही मित्रांनो बघतो पण ते पण आहे सेपरेट मध्ये सगळे हिंदे शेतकरी बाजूला. मुद्दा काय आहे तर अशी बघतो ना ते बोलले हो माऊली आहे छोटी माऊली आहे वयाने किती लहान आणि काय ज्ञानाचा नाही त्यांचं अद्वैत तत्वज्ञान आम्हाला मान्य नाही. देव वेगळा आणि भक्त वेगळे द्वैत मानलेला आहे. जीव आणि शिवाचं द्वैत मानलेलं आम्हाला. आणि काय झालं अचानक एका ठिकाणी माऊली प्रवचन करत असताना ते कोणते एक त्याला नेल आणि ते जाऊन बोलते एकदा ऐकायचं आणि म्हणून ते बाहेर जाऊन बघतायत ते सुद्धा सिद्ध पुरुषच होते. हे सिद्ध पुरुष होते पण त्यांची अजूनही त्यांचं अद्वैताविषयीचं अज्ञान तसंच होतं. पण जेव्हा ते त्या मंडपात आले आणि त्या मी ज्ञानोबा माऊलींना प्रवचन करताना पाहिलं आले कशाने त्यांच्या काय भक्तीपुढे आले नव्हते काय चाललंय बघायला बोलून जबरदस्ती आले आले. पण त्यांना साक्षात विष्णूची मूर्ती बसून प्रवचन करता हे जाणवलं. त्यावेळी त्यांच्या मनाचा उजाड झाला आणि ते शरण गेलेले आहे. भलतिया भावे शरण जाता व्यक्ती आणि कसे तुम्ही जन्म आपल्या ज्ञानेश्वरांच्या मध्ये जो सांगतो एखाद्या कुऱ्हाडीने आपण दाखवून करतो पण त्या कुऱ्हाडीने आपण जोरात परिसरात घाव घातला तर काय होईल परिसरात काय होईल मला माहिती नाही पण कुऱ्हाडीचं काय होईल म्हणजे तिने काय तिचं पाया पडायला गेली का कुऱ्हाडीला फोडायला गेली का नाही पण तरीसुद्धा तिचं काय होईल बोलत होईल. म्हणजे कुठल्याही भावने जरी आपण संघर्ष दिलो तरी आपला उद्धार नक्की आहे. त्याचप्रमाणे ते एखादं झाड आहे
त्याला जो माणूस पाणी घालतोय आणि जो त्याची फळं तोडतोय आणि त्याच्या फांद्या तोडतोय तो सावली कोणाकोणाला देईल? दोघांनी देईल का एकाला देईल? सर्वांना देईल. त्याला त्रास हा उदाहरणार्थ आपल्याला संतांचं काय दिसत आहे? आपल्याला संतांचं हृदय दिसत आहे. याच्यातून आपण त्यांच्या हृदयाची इतरांची कळवळ आहे, जी त्यांची कृपा करण्याची वृत्ती आहे, जी उदारता आहे, की बाकी काही झाले झालं तरी त्यांनी आपली वकिली केल्यावर त्याने हा गोपाळ कृपा केली. कृपा केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या कृपेसाठी सुद्धा संतांची वकिली लागते. संतांची कृपा झाल्यावर देव कृपा करणार असे संत कृपाळू आहे. आणि असे जेव्हा संत कृपाळू आहे काय आहे, किती महिमा वर्णन केला तरी तो महिमा वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. शाब्दिकाचे कामं नाही येते. मग जेव्हा आपल्याला एखादी दिव्य गोष्ट दिसली, आपण किती त्याचं वर्णन करायला बघितलं तरी आपण जर त्याच्या जवळपास आलो नाही तर आपल्या समोर शेवटी एकच पर्याय आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जोडती. आपण त्यांना शरण जायचं आणि वारंवार नमस्कार करायचा. हे अभंगाच्या शेवटचा ज्ञानाबाई माझे अनाथाची
Thank you.